धोकादायक कचरा गाड्या चालवणं हा आमचा नाईलाज, मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना केलं स्पष्ट। महायुतीमध्ये आम्ही नाराज नाही, फक्त आम्ही आमची भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली, पण कोणी कोणाला सुनावलेलं नाही, प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। प्रत्येक जण आपला पक्ष वाढवत असतो, निवडणुकीच्या काळात हे होत असतं, महायुतीतील पक्षांतरावर अजित पवारांचं वक्तव्य। निवडणूक असल्याने इनकमिंग आउटगोईंग सुरू असतं, महायुतीमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करू, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 6 धडाकेबाज निर्णय, मुंबईमध्ये परवडणारे घर उपलब्ध होणार, तसंच आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर। नरभक्षक बिबट्यांना गोळी घालण्याचे आदेश दिले जातील, बिबट्यांसाठी गस्त वाढवण्याचे आदेश दिले असून बिबट्यांसाठी 2 सेंटर सुरू केले जाणार, बिबट्यांच्या हल्ल्यांसंदर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याची सूत्रांची माहिती, राजेंद्र मोठे यांच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नावच नाही, दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवान यांचं मात्र अहवालामध्ये नाव। नवाब मलिकांना विशेष एमपीएमएलए कोर्टाचा झटका, नवाब मलिकांच्या विरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चिती, तर 19 डिसेंबर पासून होणार दैनंदिन सुनावणीला सुरुवात। अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती, तर माजी आमदार जिशान सिद्दीकींना अमेरिकन यंत्रणांकडून या संदर्भात ईमेल आल्याची माहिती। आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड सीमेजवळ चकमक, कोटीचं बक्षीस असलेला माओवादी नेता माडवी हिडमाचा खात्मा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।